झाडगाव येथे गरजू व विधवा परित्यक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप। धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडगाव चिंचोली येथे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र, केपीएम फाउंडेशन, पत्रकार संरक्षण समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिलाई मशीनाचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनील सिंग परदेशी नाशिक, तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद पत्रे, डॉक्टर मांडवकर साहेब, शिलानंद झांबरे, राजाभाऊ मनोहरे, पुरुषोत्तम जाधव, घनश्याम भिमटे, संजय मांडोधरे, रवींद्र ठाकरे, धम्मा खडसे, राजू कोल्हे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष परदेशी म्हणाले की हे शिलाई मशीन मोफत आहे, त्यामुळे आपण घरी जाऊन केवळ आपली पोटाची उपजीविका करण्यासाठी याचा उपयोग नव्हे तर नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण उद्योग निर्मिती करता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले। या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव इंगोले यांनी केले। त्यांनी शिलाई मशीन वाटपाचा गेल्या 8 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे व त्यामागची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली। सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। त्यानंतर गरजू विधवा महिलांना या शिलाई मशीनचे सामाजिक उपक्रम म्हणून त्यांना शिलाई मशीनचे वाटप केले गेले। या कार्यक्रमाला या संपूर्ण परिसरातील संपूर्ण नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते, सोबतच महिलांची देखील संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गीता कुल्हाने यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस मित्र परिवारातील व तसेच संरक्षण पत्रकार समितीचे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.